देवाजवळ दोन गोष्टी प्रामुख्याने आहेत, एक सुख आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाशी पद. परमार्थ म्हणजे परम अर्थ. आपल्या जवळचं भांडवल हे पारमार्थिक असावं. सुख हवं असेल तर देव आपलासा करावा लागेल, दुःख नको असेल तर परमार्थच करावा लागेल. माझा जन्म 1939 साली झाला सोलापुरात. तिथून 2-3 वर्ष बालपणी गेले. तिथून मी माझ्या मामाचा फार लाडका होतो आणि त्यामुळं मी माझ्या मामाच्या सायकलवर पंढरपूरला जात होतो. मला पंढरपूर भजनाची वगैरे आवड लहानपणापासूनच लागली. 1942 सालापासून मी पंढरपूरला जातोय सायकलवर बसून, डबल सीट. 50-51 सालापर्यंत. तिथून पुन्हा स्वतंत्र सायकलीवर पंढरपूरला 60 सालापर्यंत. आणि 60 सालापासून पायी चालत दिंडी, सोलापूर ते पंढरपूर, पंढरपूर ते सोलापूर अशी माघवारी यात्रा प्रत्येक वर्षी आज तागायत करतोय. जवळजवळ 60-65 वर्ष झाली पंढरपूरची पायीवारी करतोय आम्ही. तेव्हा लहानपणी परमार्थ कसा असतो हे मला माहीत नव्हतं. मामाच्या सहवासामध्ये आमची तालमीतली मंडळी होती बरीच. त्या मंडळीबरोबर आम्ही 15 ते 20 माणसं सायकलीवर जात होतो, सायकलीवर येत होतो. आणि मला छंद लागला, मला गाण्याची आवड होती, माझा आवाज चांगला होता असं लोकांचं म्हणणं. म्हणून माझ्याकडनं गाणी म्हणवून घेत असत तालमीमध्ये, इतर ठिकाणी बसलो म्हणजे, आणि मी म्हणत असत. मला छंद असायचा गाणी म्हणण्याचा. गाणी म्हणत 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 मी गवळणी म्हणू लागलो, अभंग म्हणू लागलो. आणि अशा रीतीने 1960 सालापासून मी दिंडीमध्ये जाऊ लागलो. दिंडीमध्ये माझे सहकारी नेरळे वस्ती येथील त्र्यंबक जाधव, अंबादास पवार, राम खंडागळे वगैरे मंडळीच्या समवेत मी पायी यात्रा पंढरपूर दिंडीमध्ये करत होतो. त्यावेळेला माझे सहकारी, मला परमार्थात आणणारी मंडळी कोयनानगरचे, हल्ली कोयनानगर देगाव रोडला, मंगळवेढा रोडला, काशीनाथ शिंदे, निवृत्ती ताटे, रखमाजी हक्के, नारायण बेद्रे वगैरे मंडळी यांच्या सहवासातून मला परमार्थाची आवड निर्माण झाली. आणि मी परमार्थात झोकलो गेलो, परमार्थात पडलो. मला परमार्थाची आवड निर्माण झाली, भजनाची आवड निर्माण झाली. माझा आवाज चांगला, आज सुद्धा गातोय मी या वयात. आज गातोय चांगला, अभंग म्हणतो, गवळणी म्हणतो. आणि त्यामुळे लोकांची श्रद्धा चांगली बसली माझ्यावर. मी गातोय. तेव्हा परमार्थ करत असताना, परमार्थाला गरज, परमार्थ म्हणजे परम अर्थ, पर म्हणजे परका, म म्हणजे माया, मायेच्या विरहित पलीकडे असणारा जो अर्थ, परमेश्वर, ईश्वर, जगाचा नियंता, पोशिंदा, तो आपल्याला साध्य करायचा आहे. तो अर्थ साध्य करायचा आहे म्हणजे परम अर्थ. त्या परम अर्थाची आवड निर्माण करणारी माझी सहकारी मंडळी मला चांगली लाभली. म्हणून त्यांच्या सहवासामध्ये
मी भजन कीर्तन वगैरे करू लागलो. पायी दिंडी पंढरपूरला जाऊ लागलो. दिंडीमध्ये 60 सालापासून पायी यात्रा करतोय. ते आज तागायत मी पायी यात्रा करतोय पंढरीची. माघवारी पंढरी, सोलापूरकरांची वारी. सोलापुरातून बऱ्याच दिंड्या पंढरपूरला पायी चालत जातात आणि पायी चालत येतात. माघवारी म्हणजे सोलापूरकरांची वारी. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रातली सगळीकडची लोक येतात आषाढी वारीला. कार्तिक वारी, चैत्र वारी, अशा मोठ्या वाऱ्या पंढरपूरच्या. त्यात सोलापूरची माघवारी, मोठी वारी सोलापूरकरांची. त्या वारीत मी सहभाग नोंदवला आणि करू लागलो. मग तेवढ्यावर भागत नाही. पायी दिंडी एकदा गेलं म्हणजे वर्षभर काय करायचं, म्हणून अखंड हरिनाम सप्ताह, परमार्थाला पोषक असं वातावरण निर्माण होण्यासाठी, आपल्या जवळ परमार्थाची माणसं गोळा होण्यासाठी, आपल्या जवळचं भांडवल हे पारमार्थिक असावं आणि ते पोषक ठरावं. त्याचा उपयोग आम्हालाही व्हावा, इतरांनाही व्हावा, दुःखाची निवृत्ती व्हावी, सुखाची प्राप्ती व्हावी, एवढ्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. पण सुख कोणाच्याही पदरात पडलेलं नाही, हा अनुभव प्रत्येकाचा आहे. दुःख सर्वांच्या वाट्याला आलेलं आहे. कारण का, सगळे दुःखाचे परमार्थामध्ये अखंड हरिनाम सप्ताह करत असताना आम्ही आळंदीला, देहूला सप्ते केले, परगावाला सप्ते केले. जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये संत महात्मे होऊन गेले त्या ठिकाणी जाऊन आम्ही सप्ते करत असत. त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांच्या मठामध्ये 2दा सप्ताह केला. आळंदीला 8 ते 10 वेळा सप्ताह केला. देहूला भंडारा डोंगरावर 25 सप्ते केले. भालचंद्र डोंगरावर 1 सप्ताह केला. घोराडा डोंगरावर 1 सप्ताह केला. असे 27 सप्ते केले. त्या सप्त्यामध्ये पहाटे 3:30च्या दरम्यान उठायचं, आंघोळ करायची आणि काकडा करायचा. सकाळी 6ला काकडा संपवायचा. काकडा संपला म्हणजे चहा वगैरे घ्यायचा आणि लगेच ज्ञानेश्वरीच्या पारायणला बसायचं. ज्ञानेश्वरीचं पारायण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण झालं की गाथा भजन झालं की थोडंसं दुपारचं जेवण आणि विश्रांती. 4-4:30च्या दरम्यान हरिपाठ. 5 वाजता प्रवचन, विश्रांती. 8 वाजता जेवण झालं की कीर्तन. दररोज अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 11 वाजेपर्यंत कीर्तन झालं की पुन्हा भजन 1-1:30 वाजेपर्यंत. तिथून विश्रांती आणि पहाटे उठून काकडा. अशा रीतीने आमचे 8 दिवस कधी गेले आम्हाला काय कळत नव्हतं. इतका आनंद लुटला आम्ही, इतका आनंद झाला आम्हाला की काय सांगता सोय नाही. त्याचं वर्णन करवत नाही, होत नाही, कारण शब्द पुरवठा कमी पडतो. पारमार्थिक भाषा, पारमार्थिक शब्द, अलंकारिक भाषा ही जी आहे तिथं आम्ही कमी पडतो. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थिक लोक गोळा करून अखंड हरिनाम सप्ताह, दिंडी वगैरे, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन वगैरे महाराष्ट्रात तर केलं आम्ही. सोलापुरातही केलं. कुठं काही कमी पडलो नाही. आणि सोलापूरच्या सर्व गिरण्या चालू होत्या त्यावेळेला माझ्या लहानपणी.
दर रविवारी सुट्टी असायची सोलापूरच्या गिरणीला, आणि सुट्टी असली की सगळे कामगार गोळा व्हायचे आणि परमार्थाचा आनंद लुटत होते. आम्ही जर भजन चालू केलं तर 2-2 तास 3-3 तास अखंड हरिनाम सप्ताह भगवंताचं भजन. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल भजन. जय राम 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 जय राम जय जय राम भजन. अशा रीतीने आम्ही आनंद लुटला आणि दुसऱ्यालाही आनंद दिला परमार्थ करताना. त्यावेळी आता जी आपल्याला पंक्ती बघायला मिळतात, मोठमोठाल्या पंक्ती, श्रीमंत मंडळी, दानशूर मंडळी, अन्नदाते मंडळी बरंच काय देतात वारकऱ्यांना. त्यांची इच्छा होते, त्यांना काहीतरी देऊ वाटतं ते देतात, न मागता देतात आणि आमचे वारकरी आनंदाने घेतात. हा देवघेवीचा प्रकार हल्ली जास्त वाढला. पूर्वी ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी पंगती नव्हत्या. आम्ही सप्त्याला चाललो, भंडारा डोंगर, भालचंद्र डोंगर, आळंदी, त्र्यंबकेश्वर वगैरे ठिकाणी चाललो. म्हणजे आमची आई आम्हाला 8 दिवस काय खाणार आपला मुलगा, म्हणून ज्वारीच्या भाकरी 10, बाजरीच्या भाकरी 10, शेंगाच्या पोळ्या 10, धपाटी 10, शेंगाची चटणी, जवसाची चटणी वगैरे ही साधन सामग्री 8 दिवस पुरेल इतकी देत होती आमची आई आम्हाला. आमचा पहाटेचा काकडा झाला सकाळी 6ला 6:30ला, म्हणजे आम्ही बाहेर येत होतो आणि धोतर अंतरायचं. त्या अंतरलेल्या धोतरावर हे सगळं वाळू घालायचं, ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, शेंगदाण्याच्या पोळ्या, धपाटे वगैरे, कारण त्यांना बुरा लागू नये, त्याचा वास येऊ नये, ते चांगलं राहावं, 8 दिवस पुरावं आम्हाला. मग त्या भंडाऱ्या डोंगरावर आम्ही असताना डोंगराच्या खाली इंदोरी वगैरे गावं होती, आहेत आता गावं. त्या गावचे लोक आनंद पाटील वगैरे होते त्यावेळी, ते दही दूध वगैरे घेऊन यायचे आम्हाला. आम्ही त्यांच्याकडनं घेत होतो विकत, आणि ते भाकरी धपाटे वगैरे त्या दह्यात खायचे, दुधात खायचे. अशा रीतीने आम्हाला घराकडची आठवण होत नव्हती, आम्ही काय खातो याची आठवण होत नव्हती. असा आमचा परमार्थाचा आनंदाचा दिवस कधी गेला कळत नव्हतं. तर तेव्हा तिथे एक आड होता भंडारा डोंगरावर, जिथं तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केली, तुकाराम महाराजांनी ग्रंथ लिहिला. तिथं एक मोठा आड आहे पाण्याचा, मोठा खोल आहे तो. आमच्या सोबत 150, 250, 200, 150, 250 लोक असायचे सप्त्याला. तेवढ्या लोकांना एका माणसाला 2 घागरी याप्रमाणे आम्ही पाणी शेंदत असत. आंघोळीला, कपडे धुवायला, प्यायला, स्वयंपाकाला वगैरे हे पाणी दररोज आम्ही काढायचं. जो कोणी काकड्याला उठत नव्हता, आळशी, त्याला दुसऱ्या दिवशी पाणी शेंदायला लावत होतो आम्ही, ही शिक्षा. अशा रीतीने परमार्थाकडे खेचून घेत होतो आम्ही लोकांना, आवड निर्माण करत होतो. परमार्थाचं जे वर्म आहे ते वर्म त्यांच्या समोर ठेवत होतो, म्हणजे दुःख कमी होईल, दुःख होणारच नाही. दुःखाची जी वर्म आहेत ती वर्म, त्याचे प्रहार कमी व्हावेत, असं काही आमच्या बोलण्यातून, प्रवचनातून, कीर्तनातून दररोज त्यांच्या समोर आम्ही ठेवत होतो, मांडत होतो. तेव्हा पुढं दानशूर मंडळी पुढं आली. दानशूर मंडळी पुढं आल्यानंतर त्यांना वाटू लागलं आपण काहीतरी करू.
हे शिळ किती दिवस खाणार हे लोक? 8-8 दिवसाच्या भाकरी खातात आणि चटणी संग खातात. यात काहीतरी बदल झाला पाहिजे, फरक पडला पाहिजे. म्हणून नानासाहेब शेळके, दाजीबा सुरवसे, यरमवार, थावरे भाऊ वगैरे जे कर्ते मंडळी होती, शाणी मंडळी होती, दूरदृष्टी ज्यांच्याकडे होती, अशी मंडळी एकत्रित आली आणि त्यांनी थोडासा विचार केला आणि आमच्या जेवणाची सोय पहिल्यांदा लावली. जेवणाची सोय झाल्यानंतर आमची ताकद वाढली, परमार्थात वाढ झाली, चांगली वाढ झाली परमार्थामध्ये. ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, कीर्तन, पाऊल खेळणं, पायी चालत जाणं. दिहूचा सप्ताह झाला. दिहूला सप्ताह आम्ही असा करत होतो, कार्तिक महिन्यामध्ये 1 महिनाभर काकडा करायचा, प्रत्येकाने आपापल्या मंदिरामध्ये. सोलापूरला काकडा झाला की त्या काकड्याची समाप्ती झाली की दुसऱ्या दिवशी भंडारा डोंगर, तिथं जायचं, तिथलं सगळं स्वच्छ करायचं, तिथं सप्ताह करायचा आणि तिथून दिंडी पायी चालत आळंदीला, भंडारा डोंगर ते आळंदी. दरवर्षी, प्रत्येक वर्षी 25 वर्ष केलं हे. पूर्वी आम्ही चालत भंडारा डोंगर ते आळंदी अशा रीतीने परमार्थामध्ये देह झिजवण्यासाठी जी पोषक सामुग्री लागते, ती सामुग्री कुठे मिळेल, कोणाकडे मिळेल? काही लोकांचा बोलण्याचा आधार सुद्धा आम्हाला कामाला यायचा. नुसतं बोलत होते पण आम्हाला तो आधार वाटायचा. काही लोक सहकार्य करायचे. अशा रीतीने पूर्वीचा समाज आणि पोषक वातावरण आम्हाला कामाला आलं. म्हणून आमच्या हातून परमार्थ पुष्कळ झाला, चांगला झाला, पोषक झाला. काय मंडळी तयार झाली, वाजवणारी, गाणारी, प्रवचनकार, कीर्तनकार, सेवेधारी माणसाची फार गरज असायची हो. पुढं घरनं आम्हाला आणायची पाळी येत नव्हती. ज्वारीच्या भाकरी, चपाती, पोळी वगैरे तिथं यायच्या माऊल्या आणि ते करून द्यायच्या. कोण भाकरी करायचे, कोण चपात्या करायचे, कोण काही सेवेधारी लोक असे गोळा झाले आणि त्यांची आम्हाला मदत मिळाली. त्यामुळं एकंदरीत वातावरण पोषक ठरलं, पोषक झालं, आनंद मिळाला. असा पूर्वीचा परमार्थ होता. पूर्वी आम्ही थंड पाण्यानं आंघोळ करत होतो. आता गरम पाण्यानं नको वाटतंय लोकांना. आता थंड पाणी तर नाहीच आंघोळीला. जिथं जाय तिथं गरम पाणी, जिथं जाय तिथं नुसतं गरम पाणी नाही, साबण लावून गरम पाणी. बर का, इतके लाडके लोक झालेत आता. इतका देह त्यांना स्वतःचा लाडका झाला. साबण लावून, आम्हाला साबण या दिवाळीचं त्या दिवाळीलाच. असली आमची परिस्थिती. पूर्वी काय मिळणं दुर्मिळ होतं, मिळतच नव्हतं. नुकतेच इंग्रज गेलते भारतातनं, त्यामुळे जाताना त्यांनी सगळं साफसफाई करून गेलते. घर मालक आपलं घर भाड्यानं देतो, मग तो भाडेकरी काढत असताना तो काय व्यवस्थित जातो का? खुंट्या पाडून, हलवून, खिडकी हे करून सगळं घर धुवून नेतो भाडेकरी. तसं इंग्रजांनी भारत धुवून नेला. भारतात काही ठेवलं नाही. सगळी दुर्मिळता, जिकडं तिकडे दुर्मिळता, शिक्षणामध्ये दुर्मिळता, खाण्यापिण्यामध्ये दुर्मिळता, कपड्या लत्त्यामध्ये दुर्मिळता, बुद्धीचं वैभव दुर्मिळता.
अशा रीतीने बघण्यासारखी परिस्थिती होती. पण कोणी सांगावं आणि कुणाला सांगावं आणि काय सांगावं, मोठे प्रश्न निर्माण झाले. करती माणसं होती त्यावेळेला, पण अंग राखून होते. करती माणसं होती, अंग राखून होती. अंग राखून का असेना, पण मदतीचा हात देत होते. अंग राखून जरी असले तरी आमच्यासारख्याला मदतीचा हात होता त्यांचा. म्हणून आमचा परमार्थ पुढे सरकला. म्हणून 4 पोरं तयार करता आली. गाणारे, वाजवणारे, कीर्तनकार वगैरे. आज महाराष्ट्र नुसता दुमदुमतोय पांडुरंगाच्या नावानं, विठ्ठलाच्या नावानं. कुळचे कुळदैवत विठ्ठल यांच्या नावाचा नामघोष महाराष्ट्रात तरी होतच होतो, पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा होतो. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा होतो आमच्या पांडुरंगाचा नामघोष. आणि तो नामघोष सर्वांच्या पदरी पडावा, दुःखाचे प्रहार कमी व्हावे, सुखाचा थोडा तरी लवलेश त्यांच्या पदरात पडावा. म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन हरिनाम सप्ताह केले. रामेश्वरला ज्ञानेश्वरी पारायण केलं आम्ही. मदुराई मीनाक्षी ज्ञानेश्वरी पारायण केले तिथं जाऊन. बालाजी मंदिर, व्यंकटेश्वर तिथं ज्ञानेश्वरी पारायण केलं. पहिल्यांदा मंदिरात आम्हाला करू दिलं नाही बालाजीला, मग तिथं आम्ही एक मठ घेतला भाड्यानं. त्या मठामध्ये ज्ञानेश्वरी पारायण केलं आणि पूर्णपणे आम्ही परमार्थाचा आनंद लुटला बालाजीला. तिथं श्रीशैलला आलो, श्रीशैलचा आनंद उपभोगला. पाताळगंगा बघितली. पाताळगंगा बघितल्यानंतर लोक इतके घाबरले, काही लोक रडले. कसं जायचं तिथं? काही लोक गेले पाताळगंगाला, दर्शन घेऊन आले. आणि काही लोक निम्यातनं माघारी आले. धाडशी लोक होते ते गेले, बाकीचे माघारी आले. पाताळगंगा वगैरे अशा रीतीने महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार सुंदर 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 केला. कौतुकाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. अशा गोष्टी आपल्या हातनं व्हाव्यात, अशा गोष्टीच आपण कराव्यात. पण विसर पडतो माणसाला, नको वाटतं करायला. म्हणून दुःख नाहीच होत नाही. दुःखाचे प्रहार जास्त जाणीवतात, सुखाचे प्रहार कमकुवत जाणीवतात. त्याला कारण सुखवस्तू लोकांच्या लक्षात येईना. सुख कुठं आहे? सुख सर्वांना पाहिजे, पण कोणाच्याही पदरात पडलं नाही. सुख म्हणजे देव. देवाजवळ 2 गोष्टी प्रामुख्यानं आहेत. एक सुख आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाशी पद. देवाजवळ आहे त्या 2 गोष्टी. आणि नेमका देव नको वाटतो. देव आहे का असे प्रश्न विचारतात. काही धाडशी माणसं आहेत. देव आहे म्हणून तो आहे. झोपतो म्हणजे कुठे जातो? उठतो म्हणजे कोण उठतो? तू उठतो का तुला कोणतरी उठवतंय? मी उठलो, काय ताकद आहे तुझ्याजवळ उठायची? तुला उठवणारा वेगळा आहे, झोपवणाराही वेगळा आहे, तुझा सांभाळ करणारा वेगळा आहे. बुद्धीचं जे कौशल्य आहे ते देणारा वेगळा आहे. त्याने जर एखादं बटन जर बंद केलं तर काय अवस्था होईल आपली सांगवत नाही. आणि नेमकं या गोष्टीचा विसर पडला म्हणून लोक देवापासून लांब चालले, देवाच्या नामस्मरणापासून लांब चालले.
हे इतर लोकांचंही काम आहे. जगायचं असेल तर देवाशिवाय जगता येत नाही. सुख हवं असेल तर देव आपलासा करावा लागेल. दुःख नको असेल तर परमार्थच करावा लागेल. हरे जय जय राम जय जय